मज कोण दारी तुझवीन शंभो मज कोण दारी कुंडली गवला कार्यक्रमाचं नियोजन आणि मुंबई सारख्या ठिकाणी असंख्य कार्यक्रम म्हणजे बुवाला एवढे नाहीत कारण बुवा मुंबईलाच असतात पण खूप केले पण असा गणरायाच्या मंदिरामध्ये सभा मंडप मी आज पहिल्या प्रथमच बघितलं एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया खूप म्हणजे खूप कार्यक्रम केले पण गावात कार्यक्रम जसा आम्ही करतो तसा फील येतोय मंडप बघितल्यावर एवढं समाधान वाटलं मुंबईसारख्या ठिकाणी गावात असतंच जागा भरपूर उपलब्ध असते अर्थात हे कार्यकर्त्यांची मेहनत तिथल्या पदाधिकाऱ्यांची आणि गणरायाने त्यांना दिलेली सुबुद्धी भगवंत तुमच्या मनातील ज्या तुमच्या मनोकामना आहेत त्या भगवंताने पूर्ण कराव्यात त्या गणरायाने पूर्ण कराव्यात अशी मी सदिच्छा व्यक्त करतो भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून या ठिकाणी राग म्हणू नका युट्यूबर्सवाले आलेले आहेत मी गावातलो सध्या उदय केदार बुवा असेल त्याच्यामुळे माझे यूट्यूबला शक्यतो कार्यक्रम टाकू नका बुवांचे टाका कारण त्याचं गायन सुंदर आहे ऐकत राहणं असं वाटतं मला तुझं गायन माझं फक्त करा तुम्ही शूटिंग टाकू नका भावासाठी विनंती करते मी होय तर भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन स्वर टाळ आणि मृदंग एकरूप करून साधलेला नादब्रह्म म्हणजे भजन देवाच्या दिव्य शक्तीचे गुणगान गाणं म्हणजे भजन प्रामाणिकपणे सांगतोय अतिशय सुंदर बुवानी भजनाची सुरुवात केली आणि एक अभिमान वाटतो की हे माझ्या देवगड तालुक्यातील एक रत्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील रत्न आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी येऊन आपला कामधंदा सांभाळून भजन करणं तेवढं मंडळी सोपं नाहीये तरी सुद्धा बुवा आमचे अतिशय पद्धतशीर कोरस पकवाज वगैरे तबला वगैरे आणि तुमची भावी पिढी बुवांचा मुलगा मला वाटतं 1-2 वर्षाचा असेल 2-2.5 वर्षाचा आहे पण मगाशी मंडळी जसं विजय असं म्हणत होती तसंच मंडळीला ते सांगत होता की असंच आहे म्हणजे बाळाचे पाय म्हणतात ते पाळण्यात दिसतात त्याला सुद्धा भगवंताने उघडलं आयुष्य देव अशी मी आशा व्यक्त करतो आणि तो खूप मोठा कलावंत होणार भजन तालास्वरातली गावचा असला तर बापसाकडे शिका बाया पॅक्यूचा असला तर माझ्याकडे ये शिका हा बाबा हा मात्र असू दे ठीक आहे मनोरंजन होणार पण लेवल सोडून मगाशी मंडळाने सुद्धा विनंती केली की आम्हाला लेवल सोडून बारी नको एकतरी या 4-5 वर्षात मी बारी दाखवा ती लेवल सोडून केलेली आहे हा समोरचा बुवा ज्या पद्धतीचा असेल तशी मी बारी करतो पण अशा देव माणसाला बोलून मला ते
माझ्या पापामध्ये भर घालायची नाही. मनोरंजन होऊ व्हायला किंवा माझी कळ काढा. मी जर डायरेक्ट कळचं काढलं तर माकाच माहीत नाही. किंवा तुम्ही काहीतरी माका म्हणा डोक्या बिक्या काहीतरी म्हणा. हा बाबा मला तर माका काय वाईट वाटत नाही. कारण या स्थानावर जेव्हा मी बसते तेव्हा निर्लज्ज मनानंच बसत आहात, बरोबर ना. कारण आमचा भाई तुम्ही आता 80% लोक चांगले म्हणताला, त्याच्यातले 20% होते म्हणते या लांबल्या खेका आणलेल्या एवढ्या लांब. काय हो करता काय बिकान फोटो सोडून दोन घाल. माझी जरा शरीर एसटी उंच असल्यामुळे का पद्धतशीर आवाजा लागतात. असं नोटेशन घेतोय. खूप सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. मंडळी माझी नवीनच आहे, म्हणजे विद्यार्थीच असत तर ते वेगवेगळ्या मंडळात असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने गातो. असू दे, नोटेशन घेतोय. एकत्र विद्यार्थी बसलो आपण. खूप आली एका सांभाळतो लागतात.